Solve the following simultaneous equation by using Cramer's rule. क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड न कशी इक्वेशन सॉल्व्ह करायची बघूया. त्यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक बघूया. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 12 32 13 12 32 13. 12 32 13 म्हणजे काय नेमकं बघूया. पहिले इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 1 3x - 4y = 10 आणि सेकंड इक्वेशन आहे 4x + 3y = 5. त्याच्यावर 1 2 3 लिहायचं. पहिल्यांदा आपण d काढूया. d कसं काढायचं 12 म्हणजे 1 3 4 आणि 2 म्हणजे काय -4 3 याची व्हॅल्यू काढायची. dx म्हणजे 32 32 म्हणजे पहिलं 3 आहे 10 5 आणि 2 म्हणजे -4 3 हे झालं dx. आणि dy म्हणजे 13 कसं 1 हे 1 म्हणजे काय 3 4 आणि 3 म्हणजे काय 10 5 याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. पहिली व्हॅल्यू d ची व्हॅल्यू फाइंड आउट. 3 3 जा 9 -4 4 जा 16 बट मायनस साइन -16 9 मायनस मायनस काय होईल प्लस 9 + 16 किती होईल 25. आता dx शोधूया. क्रॉस मल्टिप्लाय करा. 10 3 जा 30 -5 4 जा 20 विथ मायनस साइन 30 मायनस मायनस काय होईल प्लस 30 + 20 किती होईल 50 होईल. आता dy शोधूया. 3 5 जा 15 -10 4 जा 40 15 - 40 किती होईल -25. बाय क्रॅमर्स रूल आपण x ची व्हॅल्यू कशी शोधायची. x = dx/d. dx ची व्हॅल्यू आलेली आहे 50 अपॉन d ची व्हॅल्यू आलेली आहे 25 25 1 जा 25 25 2 जा 50 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2. आणि y ची व्हॅल्यू कशी शोधायची. dy y = dy/d. dy ची व्हॅल्यू आलेली आहे -25 अपॉन d ची व्हॅल्यू आलेली आहे 25 25 1 जा 25 25 1 जा 25 -1 म्हणजे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू -1. 2, -1 इज अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन.